आजच्या शेअर बाजारात काही अशा मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत, ज्या फक्त आजच्या ट्रेडिंगसाठी नाही, तर पुढील काही आठवड्यासाठीही अनेक शेअर्सची दिशा ठरवू शकतात. तर एका बाजूला बजाज फायनान्स आणि बजाज हाउसिंग फायनान्सने दमदार ग्रोथ दाखवत गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला आहे. तर दुसऱ्या बाजूला डीमार्टची विक्री जोरात वाढली असतानाही कंपनी कर्ज उभारण्याच्या तयारीत आहे. नेस्ले इंडियाने गुंतवणूकदारांना स्पेशल डिव्हिडंडची भेट दिली आहे. तर टाटा पॉवर रिन्युएबलने महाराष्ट्रात आणखी एक मोठा ग्रीन एनर्जी प्रकल्प सुरू करून भविष्यातील विस्ताराचा स्पष्ट संदेश दिला आहे. तर सर्व बातम्यांचा शेअर बाजारावर नेमका काय परिणाम होणार, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सर्वात आधी बोलूया बजाज फायनान्सबद्दल. कंपनीने क्वार्टर 1 फायनान्शियल 27 साठी दमदार बिझनेस अपडेट जाहीर केले आहे. कंपनीचे असेट्स अंडर मॅनेजमेंट म्हणजेच AUM तब्बल 24% वाढून 5.46 लाख कोटी रुपयावर पोहोचला आहे. याशिवाय नवीन लोन बुकिंगमध्ये 20% ची वाढ झाली असून एका तिमाहीत 1.61 कोटी नवीन कर्ज विस्तारित करण्यात आले आहे. कंपनीच्या कस्टमर फ्रँचायझीमध्ये मोठी वाढ झाली असून एकूण ग्राहक संख्या 12.44 कोटीवर पोहोचली आहे. केवळ एक तिमाहीत 51 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. डिपॉझिट बुक देखील 68,500 कोटी रुपयापर्यंत वाढला आहे. यावरून ग्राहकांचा विश्वास आणि कंपनीचे व्यवसाय मजबूत वाढ दिसून येत आहे. आता पाहूया बजाज हाउसिंग फायनान्सची बातमी. कंपनीने देखील क्वार्टर 1 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. AUM मध्ये 24% ची वाढ असून जवळपास 1.50 लाख कोटी रुपयावर पोहोचले आहे. लोन डिस्बर्समेंट देखील 19,500 कोटी रुपयापर्यंत वाढले आहे. ही आकडेवारी भारतातील हाऊसिंग फायनान्स क्षेत्रातील मजबूत मागणी दर्शवते. या सकारात्मक अपडेटमुळे शेअर्समध्ये 5% ची तेजी पाहायला मिळाली. आता वळूया रेव्हेन्यू मार्क म्हणजे डीमार्टकडे. कंपनीचा क्वार्टर 1 रेव्हेन्यू 15.1% वाढून 18,343 कोटी रुपयावर पोहोचला आहे. डीमार्टकडे आता देशभरात 503 स्टोर्स आहेत. मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे कंपनीचे बोर्ड डेप्ट फंड रेझिंगवर विचार करणार आहे. कर्ज उभारण्याचा निर्णय अनेकदा विस्तार, नवीन स्टोअर्स, वेअरहाऊसिंग किंवा इतर गुंतवणुकीसाठी घेतला जातो. म्हणून गुंतवणूकदारांनी या निर्णयामागचा उद्देश समजून घेणे महत्त्वाचे आहे. 11 जुलै रोजी होणाऱ्या बोर्ड बैठकीत बाजाराचे लक्ष लागले आहे. आता बोलूया नेस्ले इंडियाबद्दल. कंपनीने गुंतवणूकदारासाठी प्रति शेअर ₹2 स्पेशल डिव्हिडंड जाहीर केला आहे. हा डिव्हिडंड 10 जुलै या दिवशी निश्चित करण्यात आला आहे. म्हणजे या तारखेपर्यंत ज्याच्या डीमॅट अकाउंट खात्यात शेअर्स असतील त्यांनाच हा लाभांश मिळणार आहे. हा स्पेशल डिव्हिडंड कंपनीच्या फायनल डिव्हिडंड व्यतिरिक्त आहे. आता शेवटची आणि महत्त्वाची बातमी म्हणजे टाटा पॉवर रिन्युएबलकडून. कंपनीने महाराष्ट्रातील धाराशिव येथे 100.8 मेगावॅट क्षमतेचा नवीन विंड प्रोजेक्ट सुरू केला आहे. या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 299 दशलक्ष युनिट स्वच्छ वीज निर्माण होणार आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन मोठी घट होणार असून टाटा पॉवरच्या रिन्युएबल पोर्टफोलिओला आणखी बळ मिळणार आहे. या प्रकल्पानंतर कंपनीची एकूण रिन्युएबल कॅपॅसिटी 11.6 गिगावॅट पर्यंत पोहोचणार आहे. भारतामध्ये रिन्युएबल एनर्जीवर सरकारचा वाढता भर पाहता टाटा पॉवरसाठी हा सकारात्मक टप्पा मानला जात आहे. तर मित्रांनो, आजचा कन्क्लुजन पाहिला तर आजच्या सर्व बातम्यांमधून एक गोष्ट स्पष्ट दिसते की फायनान्शियल सेक्टर आणि बिझनेस बजाज फायनान्स यामध्ये दमदार वाढ दिसत आहे. रिटेल सेक्टरमध्ये डिमांड विस्ताराच्या तयारीत आहे आणि FMCG क्षेत्रात नेस्ले इंडिया गुंतवणूकदारांना अतिरिक्त लाभांश देत आहे. तर रिन्युएबल एनर्जीमध्ये टाटा पॉवर सातत्याने मोठी गुंतवणूक करत आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम पुढील काही दिवसात संबंधित शेअर्सवर हालचालीवर दिसू शकतो. तुमच्या मते यापैकी सर्वात मजबूत शेअर कोणता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशा महत्त्वाच्या शेअर बाजाराच्या अपडेटसाठी बाजार तडका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.